काय काय चाललंय काय या घरात? शी. प्रसाद अरे तू शांत हो ना पण. शांत हो? मी शांत हो? ठीक आहे झालो शांत. आता मला सांग आपल्याला जी भांड्यांची तूट निर्माण झाली आहे ती कशी भरून निघणार आहे? प्रत्येक वेळेला वेगळा पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होणार. कोणी किती काही जरी सांगितलं असलं ना तरी माझी खात्री आहे हे असलं घाणेरडं काम आईनीच केलं असणार. प्रसाद अरे मला माहिती ना. अगं माझं दुर्दैव आहे असल्या बाईच्या पोटी जन्माला आलो ना हे माझं दुर्दैव आहे. जरा 2 पावलं कष्ट घेऊन पुढे गेलो की ही प्रत्येक वेळेला मला 4 पावलं मागं घेसते. आता मला सांग या घरात जगायचं तरी कसं आपण? प्रसाद तू शांत हो ना. अगं शांत हो म्हणजे? प्रसाद शांत हो प्लीज. हे घे. प्रसाद प्लीज. प्रसाद अरे असं त्रास करून घेऊन ती हरवलेली भांडी परत मिळणार आहेत का तुला? हे बघ जे झालं ते झालं प्रसाद. सगळ्या गोष्टी आता इतक्या हातातोंडाशी आलेल्या असताना हे असं चिडचिड करून मनस्ताप करून घेऊन काही उपयोग आहे का? असं कसं म्हणतेस तू? प्रसाद हे बघ ऐक, तू परत भांडीवाल्याला फोन कर आणि ती हरवलेली भांडी मागवून घे. काही गरज नाहीये, काहीही गरज नाहीये. जे आहे ना त्याच्यामध्ये भागू आपण आणि जर पुढे गरज पडली तर आपण मागू. तुला कळत नाहीये वृंदा, तुला जर या गोष्टी छोट्या छोट्या वाटत असल्या ना तरी ह्या ओव्हर बजेट आहेत. आता जर आपण पैसे खर्च केले तर पुढच्या महिन्याच्या भाड्याचं काय करायचं हा नवीन प्रश्न निर्माण होईल आपल्यासमोर. धर जरा. हॅलो. हा बोला. अरे एक मिनिट. तुम्ही मला काय म्हणाला होता? तुम्ही मला हे म्हणाला होता की उद्याच्या उद्या वायरिंग आणि लाईटचं फिटिंगचं काम करतो म्हणून, हो की नाही? हे बघा तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाली म्हणून तुम्ही माझं काम पुढे ढकलू शकत नाही ना. हे तुम्ही ऐकून घ्या, माझं तुमच्यावरती अवलंबून आहे मी. तुम्ही जर काम केलं नाही तर मला माझं काम सुरूच करता येणार नाही. हे बघा तुम्ही ऐका जरा माझं. मी प्रसादचं काम वाढतंय तसा खर्च वाढतोय, स्ट्रेस वाढतोय आणि चिडचिड सुद्धा वाढते. प्रसादला जपलं पाहिजे. एवढी भांडी घरातून गायब होणं ही काय साधी गोष्ट नाही. पण भांडी जर आईंनी घेतली नाहीये, लक्ष्मीकांत भाऊजींनी घेतली नाहीये तर मग भांडी घेतली कोणी?